तर या ठिकाणी आपण डिव्हिजनचे काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. डिव्हिजन सॉल्व करण्याच्या आधी तर आपल्याला काही रूल्स या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर ते रूल्स आपण या ठिकाणी पहिले समजून घेऊ. तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन. ओके, तर 2 नंबरचं डिव्हिजन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण फर्स्ट रूल या ठिकाणी डिस्कस करणार आहे, रूल नंबर 2. ओके, सपोज आपल्याकडे 2 नंबर असतील. इफ y is equal to a divided by b, देन ज्यावेळेस आपण लॉग अप्लाय करू तर हा जो y असणार आहे त्याच्या जागी लिहायचा लॉग y इज इक्वल टू लॉग न्यूमरेटरचा नंबर घ्यायचा, न्यूमरेटरला काय a, आता मायनस करायचा आणि डिनॉमिनेटरचा नंबर काय b. ओके, जर तुम्ही डिव्हिजन जर करत असाल तर 2 नंबरचं जे डिव्हिजन आहे त्यांचं तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण लॉगमध्ये ॲडिशन करतो आणि डिव्हिजनमध्ये काय करणार तर सबट्रॅक्शन करणार. एक सिम्पलचं एक्झाम्पल घेऊ ज्याचा आन्सर तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, तर एक्झाम्पल नंबर 1. तर फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण डिस्कस करू. सपोज y इज इक्वल टू 8936 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने, 4 ने. तर हे सिम्पली आपण तुम्ही सिम्पल डिवाइड केलं तरी आन्सर येऊन जाईल, पण आपण पहिले लॉगने याला डिवाइड करू, आन्सर चेक करू आन्सर राईट येते किंवा नाही. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला याचं काय करायचं, लॉग घ्यायचं. मग पहिली स्टेप लिहिणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर याच्या दोन्ही बाजूला आपण काय करणार, लॉग घेणार. हा जो y आहे त्याच्या आधी काय करायचं आपल्याला, लॉग y लिहायचा, नंतर न्यूमरेटरचा नंबर, न्यूमरेटरच्या आधी आपण लॉग लिहिणार लॉग ऑफ 8936. डिव्हिजन आहे म्हणून कोणतं साईन घेणार, मायनस, आणि लॉग ऑफ डिनॉमिनेटरचा नंबर तो किती येतं 4. ओके, आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स तुम्हाला मेजर करायचं, ते आहे 1 2 3 4. 4 मधून 1 जर मायनस केला तर किती राहणार 3. मग 3 पॉईंट जो असणार आहे तुमचं का असणार तर कॅरेक्टरशी असेल. मग आता आपल्याला लॉग बघायचा आहे. लॉग कशामध्ये बघायचा, 89च्या 3 मध्ये, आणि मीन डिफरन्स जो असणार तो कशामध्ये बघायचा 6 मध्ये. याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलची या ठिकाणी गरज असेल. ओके, 89 म्हटल्यावरती आपल्याला सेकंड नंबरच्या पेजवरती या ठिकाणी आपल्याला 89 दिसेल. तर हा झाला तुमचा कोणता 89. 89च्या कशामध्ये बघायचं आपल्याला, 89च्या 3 मध्ये या ठिकाणी बघणार, आणि मीन डिफरन्स 6 मध्ये. ओके, 89च्या 3 मध्ये मीन डिफरन्स 6. तर 89 आहे, 89च्या 3 मध्ये 0 1 2 3, तर तो आहे 9509, आणि मीन डिफरन्स 6 मध्ये 1 2 3 4 5 6, हा झाला 3. तर ॲड जर केला तर काय 9512. ओके, तर यांच्या ॲड केलं तर 9512 हे काय झालं तुमचं आन्सर. त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे त्याचा सिंगल डिजिट आहे. सिंगल डिजिट आहे म्हणजे याची काष्टी किती येणार आहे 0, 1 - 1 0. आता 4 आहे म्हणजे तुम्हाला 40 कन्सिडर करायचा. ओके, 40, आणि 40च्या कशामध्ये बघणार 0 मध्ये. ओके, तर 40च्या कशामध्ये बघणार 0 मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे. या ठिकाणी आपला 40 आहे, या 40च्या 0 मध्ये बघितलं तर तो आहे 6021. तर हा नंबर या ठिकाणी आपण त्याच्या पुढे राईट करणार 6021. या दोन्ही नंबरची आपल्याला काय करायची, सबट्रॅक्शन. या पद्धतीने डायरेक्ट सबट्रॅक्शन केलं तरी चालेल. 2 मधून 1 गेला किती उरला 1. आता 1 मधून 2 जाणार नाही म्हणजे हा काय राहिला 11, आणि हा झाला 4. 11 मधून 2 जर गेला तर किती उरला 9, आणि 4 मधून 0 गेला तर किती होणार 4, आणि 9 आहे, आणि हा 6 आहे. 9 मधून 6 जर गेला तर किती उरला 3, आणि 3 - 0 किती तर 3. हे काय झालं तुमचं लॉग y. आता लॉग जर कॅन्सल करायचं तर तुम्हाला याचं काय करावं लागेल, अँटीलॉग. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करणार आपण, अँटीलॉग. टेकिंग अँटीलॉग जर घेतला तर हा लॉग कॅन्सल होईल, आणि हा राहणार फक्त y, आणि या नंबरचा आपल्याला काय करायचा अँटीलॉग. 3.3491 याचं काय करायचं आपल्याला अँटीलॉग या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा आता अँटीलॉग बघताना काय करायचं, पॉईंट नंतरचे 2 डिजिट या ठिकाणी बघायचं. पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट आहे 34, त्याच्या 9 मध्ये बघायचं, आणि मीन डिफरन्स किती 1. ओके, 34च्या 9 मध्ये मीन डिफरन्स 1, 0.34. ओके, तर हे तुम्हाला फर्स्ट पेजवरती भेटेल 0.34. तर या ठिकाणी आहे आपला 0.34. 0.34च्या कशामध्ये बघायचा 9 मध्ये. 9 मध्ये बघितलं तर 2234, आणि मीन डिफरन्स कशात बघायचा 1 मध्ये. 1 मध्ये किती 1 म्हणजे किती झाला 2235. 2235 काय झालं त्याचं आन्सर. मग y इज इक्वल टू 2235.
पॉईंट कुठे द्यायचा आफ्टर 1 डिजिट आणि अजून पॉईंटच्या आधीचा नंबर आहे तो 10च्या पॉवरमध्ये लिहा 10 किती 3 हे झालं तुमचं आन्सर. और याला कसं लिहू शकतात y इज इक्वल टू 10 म्हणजे किती 1000 आपलं. ठीक आहे, म्हणजे 1000 म्हणजे आपलं किती येणार 2235. ओके 2235 काय झालं तुमचं आन्सर. तर आता हे झालं तुमचं आपण लॉगने केलेलं आन्सर असणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने पण लिहू शकतात, नाही तर मग तुम्ही एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आणि जो नंबर आहे तो 10च्या पॉवरमध्ये देऊ शकतात. आता 4ने याला काय करा तर डिवाइड करा, आन्सर बरोबर येते किंवा नाही ते चेक करू. 4च्या टेबलमध्ये 8 आहे, 4 2 किती झाला 8, किती उरला 8 मधून 8 गेला 0 म्हणजे परत 9 आला. 4 2 किती आला 8, 1 उरला म्हणजे 13 झाला. 13 तर नाही पण 12 आहे. 4 3 किती 12, 1 उरला म्हणजे किती झाला तर आपला 16. 4 4 किती झाला आपला 16. आपलं जे आन्सर आहे ते किती आहे तर 2234 आणि जे आन्सर आलेले या ठिकाणी ते आहे 2235. तर हा जो लास्टचा नंबर आहे हा नंबर तुमचा चेंज होऊ शकतो एक डिजिट, कारण आपण लॉगने सॉल्व करतोय तर लॉगमध्ये तुमचं थोडंसं एरर येण्याचे चान्सेस आहे आणि तो किती डिजिटचा एरर येणार तर खूप जास्त येणार नाही, तो एक डिजिट तुमचा चेंज होणार, एक तर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. मग आपलं 2234 हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहे आणि लॉगने कॅल्क्युलेशन जर केलं तर 2235. तरी आपलं फायनल आन्सर असेल तर या क्वेश्चनचा. तर या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करू. ओके, तर सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल टू 3.142. त्याला मल्टिप्लाय करायचं 98.3 आणि पूर्ण नंबरला आपण डिवाइड करणार आहे कशाने तर 463.5 इंटू 9. तर या नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन पण करायचं आणि डिव्हिजन पण. तर एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं तर त्याच्यावरती आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर सर्वात पहिले तर याला सॉल्व करण्यासाठी आपण याचं काय करणार आहे लॉग घेणार आहे. मग पहिली स्टेप असेल टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. तर दोन्ही बाजूला आपण काय करणार आहे याचं लॉग घेऊ, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. ओके, हा जो y दिसतोय त्याच्या आधी आपल्याला काय लिहायचा लॉग y लिहायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी न्यूमरेटरचा नंबर आहे त्याच्यावरती पहिले न्यूमरेटरचा नंबर घ्या. लॉग ऑफ किती तर 3.142. नंतर मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याला काय करा प्लसमध्ये कन्वर्ट करा आणि लॉग ऑफ नेक्स्ट नंबर आणि नेक्स्ट नंबर किती आहे 98.3. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन झालं. या पूर्ण नंबरला हा नंबर डिवाइड आहे म्हणून आपल्याला याला काय करावं लागेल मायनस साईन द्यावं लागेल. मग याला मी पहिले ब्रॅकेटमध्ये टाकतो आणि पुन्हा सेकंड ब्रॅकेटमध्ये हा नंबर घ्यायचा आपल्याला लॉग ऑफ 463.5. मल्टिप्लिकेशन आहे त्याचं काय करायचं आपल्याला प्लसमध्ये आणि लॉग ऑफ नेक्स्ट नंबर लॉग ऑफ काय असणार तर आपलं 9. तर हा झाला तुमचा 2 नंबर या ठिकाणी आपण लॉग या ठिकाणी फाईंड केलेले. ठीक आहे, आता इच अँड एव्हरी टर्मचं जसं आपण लॉग बघत होतो त्याच पद्धतीने आपल्याला लॉग या ठिकाणी बघायचं आहे. माझा आला तुमचा काय लॉग y इज इक्वल टू या नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक आहे याला ब्रॅकेट टाकतो वाटलं सर. या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स भेटणार आहे आपल्याला 0, कारण पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे सिंगल डिजिट. आता 31च्या 4 मध्ये बघायचं आणि मेन डिफरन्स कशात बघायचं तुम्हाला 2 मध्ये. ओके, तर पहिले मी तुम्हाला ते समजून सांगतो आणि नंतर मग नंबर डायरेक्टली आपण राईट करू. ओके, तर आपल्याला कशामध्ये बघायचं 31च्या 4 मध्ये. तर 31च्या 4 मध्ये बघितलं तर 4969 आणि त्याच्या 2 मध्ये बघायचं. 2 मध्ये जर बघितलं 3 म्हणजे आपल्याला भेटेल 4972. हा नंबर या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल 4972. ओके, मग याचा जो लॉग आहे 4972. त्यानंतर प्लस या नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक आहे पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे मग याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1, 2 - 1 आगायला 1. आता बघायचं आपल्याला 98च्या कशामध्ये तर 3 मध्ये. ओके, तर लॉग टेबलमध्ये 98च्या 3 मध्ये बघतोय आपण. तर या ठिकाणी आपला 98 आहे आणि त्याच्या 3 मध्ये जर बघितलं तर तो भेटेल तुम्हाला 9926. ओके, तर हा नंबर याच्यामध्ये राईट करायचा आहे 98च्या 3 मध्ये 9926. आता मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये जर घेतलं तर पॉईंटच्या आधी टोटल 3 डिजिट आहे. ओके, तर त्याच्यातून जर 1 मायनस केला तर तुमची कॅरेक्टरिस्टिक भेटणार आहे ती किती भेटेल तर 2 पॉईंट. ओके, तर आता बघायचं आपल्याला 46च्या 3 मध्ये आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 5 मध्ये. तर ते बघून घेऊ आपण. तर सर्वात पहिले आपल्याला 46 बघायचं आहे. 46च्या कशामध्ये बघणार तर 3 मध्ये. हा 46 आहे त्याच्या 3 मध्ये जर बघितलं तर हा 0, 1, 2, 3 तर हा 6, 6, 5, 6 आहे आणि त्याच्यामध्ये मीन डिफरन्स कितीचा ॲड करायचा आपल्याला 5चा. 5चा जर मीन डिफरन्स ॲड केला तर तो किती आहे 5 म्हणजे आपला नंबर भेटेल 6661.
ओके, या दोघांची काय केली आपण ॲडिशन केली तर 6661 हा नंबर आपला या ठिकाणी भेटला. ओके, तर तो नंबर या ठिकाणी आपण राईट करून टाकू 6661. त्याच्यानंतर प्लस आता याच्या सिंगल डिजिट आहे, सिंगल डिजिट आहे म्हणून याची काष्टी किती येणार आहे 0. 1 - 1 किती 0. आणि बघताना सिंगल डिजिट आहे मग पुढे 0 कन्सिडर करायचा म्हणजे आपला जो नंबर आहे तो किती होणार तर 90 होणार 90. ओके, तर 90च्या कशामध्ये बघायचं 0 मध्ये. तर या ठिकाणी आपला 90 आहे आणि या 90च्या 0 मध्ये जर बघितलं तर किती आहे 9542. ओके, तर तो नंबर या ठिकाणी आपण राईट करणार 9542. ओके, आता पहिले या ब्रॅकेटचे ॲडिशन करा, नंतर या ब्रॅकेटचे ॲडिशन करा आणि जे आन्सर येईल त्याच्यातून ते नंबर काय करायचे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. तर पहिले तर आपण ॲडिशन करू ब्रॅकेटच्या नंबरची. 6 + 2 किती झाला 8. 2 + 7 किती झाला 9. 9 + 9 किती झाला 18 कॅरी 1. 9 + 1 10. 10 + 4 14 कॅरी 1. 1 + 1 2 + 0 किती 2 मारायला 2 पॉईंट. आता मायनस करायचा आणि या दोन नंबरचे ॲडिशन करू. 2 + 1 3. 4 + 6 किती झाला 10 कॅरी 1. 5 + 1 6. 6 + 6 12 कॅरी किती गेला 1. 9 + 1 10. 10 + 6 किती झाला 16 आणि परत कॅरी किती गेला 1. 1 + 0 1 + 2 किती झाला 3. तर हा नंबर या पद्धतीने. आता या ठिकाणी जरी आपला पहिला नंबर छोटा आलेला आहे दुसरा मोठा नंबर आलाय तरी आपल्याला मायनस कशातून करायचं फर्स्ट नंबरमधूनच सेकंड नंबर या ठिकाणी मायनस करायचा. जर तुम्हाला या पद्धतीने अरेंजमेंट करून येत नसेल सबट्रॅक्शन तर तुम्ही काय करा याला व्हर्टिकल पद्धतीने अरेंज करू शकता. ठीक आहे, तर मी या ठिकाणी तो नंबर परत वाटलं सर राईट करून दाखवतोय. तर तो नंबर आहे 2.494898. त्याच्यातून मायनस करायचं आपल्याला 3.6203. या दोन्ही नंबरची आपल्याला काय करायची सबट्रॅक्शन. 8 मधून जर 3 गेला तर किती होणार 5. 9 मधून 0 जर गेला तर किती तुला 9. 8 मधून 2 जर गेला किती आला 6. 4 मधून 6 नाही जाणार मग याला आपल्याला 14 करावं लागेल. आज जर 14 झालं तर किती येणार 1. 14 - 6 जर केला तर 14 - 6 किती होणार आहे 8 होणार. ओके, आणि हा 1 इथं राहिला 1 - 3. आता 1 मधून 3 जाणार नाही पण इकडे कॅरी घेण्यासाठी बोरो घेता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे काय करायचं या 3 मधूनच 1 मायनस करायचा. 3 मधून 1 जर गेला आन्सर काय येणार आहे 2. पण मोठा नंबर जो आहे तो मायनस आहे मग याला मायनस साईन द्यावं लागेल म्हणजे हा जो पहिला नंबर आहे तो काय आला मायनस आला. मग याचं जे आन्सर येणार आहे 2.8695. मग या लॉग वायचं जे आन्सर असणार आहे त्या लॉग वायचा आन्सर असेल 2.8695. आता लॉग जर कॅन्सल करायचं त्याचं काय करावं लागेल आपल्याला अँटी लॉग. मग दुसऱ्या स्टेपमध्ये आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू टेकिंग अँटी लॉग. मग लॉग कॅन्सल होईल आणि या ठिकाणी काय राहणार तर आपलं अँटी लॉग राहील आणि अँटी लॉग काय राहणार आहे 2.8695. ओके, तर हा झालं तुमचा अँटी लॉग. बस आता याचा अँटीलॉग बघायचा आणि फायनल आपला आन्सर होऊन जाईल. अँटीलॉग बघताना पॉईंट नंतरचे 2 नंबर बघायचं म्हणजे 86च्या कशामध्ये 9 मध्ये आणि मीन डिफरन्स 5 मध्ये आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. ओके, तर मी त्याच्या शेजारीचा हा नंबर या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय 86 आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ओके, तर हा झाला तुमचा कोणता हा नंबर 86 आहे. ओके, हा नंबर झाला 86. 86च्या कशामध्ये बघायचं 9 मध्ये. 86च्या 9 मध्ये बघितलं तर 7396 आहे. ओके, आणि मीन डिफरन्स कशात बघायचं 5 मध्ये. तर या दोन्ही नंबरची काय करावं लागेल तुम्हाला ॲडिशन 7396. ओके, तर 86च्या 9 मध्ये जर बघितलं तर तो नंबर काय आपला 86च्या 9 मध्ये आपला 7396 होता. ओके, 7396 आणि 5 मध्ये जर बघितलं तर 5 मध्ये किती होता तर 8 होता. या दोन्ही नंबरचे ॲडिशन केलं तर 8 + 6 किती झाला 14 कॅरी 1. 9 + 1 10 परत कॅरी 1 आला 4. मग आपलं जे आन्सर आहे ते किती आलं 7404. ओके, तर हा नंबर आपल्याला याच्यानंतर लिहायचा आहे. मग y = आपला नंबर असेल 7404. आता पॉईंट कुठे द्यायचा आफ्टर 1 डिजिट आणि या पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे -2 बार 2 आहे. बार 2चा अर्थ मायनस. 10च्या पॉवरमध्ये लिहा 10 किती -2. ओके, मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे तर या नंबरचं जे आन्सर आहे ते 7.404 × 10⁻² हे त्याचं फायनल आन्सर असेल.